नमस्कार मित्रांनो, बंडूशा गायकवाड ऑफिशियलमध्ये स्वागत. जर तुम्हाला तुमच्या मुलांना RT25% ॲडमिशनमधून प्रायव्हेट स्कूलमध्ये फ्री शिक्षण द्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला सांगणार आहे RT25% ॲडमिशन म्हणजे काय, कोण कोण इलिजिबल आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, कोणते डॉक्युमेंट लागतात आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. RT25% ॲडमिशन म्हणजे काय? RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन. या कायद्यानुसार प्रायव्हेट शाळांमध्ये 25% सीट्स इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आणि डिसॲडव्हान्टेज ग्रुप साठी आरक्षित असतात. महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलवरून होते. यामध्ये LKG, नर्सरी, ज्युनियर KG आणि फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन मिळू शकते. कोणत्या स्टँडर्डला ॲडमिशन मिळेल ते त्या स्कूलवरती आणि बाळाच्या जन्मतारखेवरती अवलंबून आहे. कोण कोण अप्लाय करू शकतात? पालक महाराष्ट्र राज्यात राहणारे असावे, इन्कम लिमिट गव्हर्नमेंटनुसार असावी, चाइल्डचा एज क्रायटेरिया कंप्लीट असावा, व्हॅलिड डॉक्युमेंट असणे गरजेचे. लक्षात ठेवा, एज कॅल्क्युलेट करताना बर्थ सर्टिफिकेटमधील डेट कन्सिडर केली जाते. ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला 3 डॉक्युमेंट स्कॅन करून त्याची PDF करून तुमच्याकडे ठेवायची आहे. जसं की तुम्ही इथे माझ्या डेस्कटॉपवरती पाहू शकता, मी 3 डॉक्युमेंटचं स्कॅन केलेलं आहे. ज्यामध्ये सर्वात पहिले जो कोणी मुलगा किंवा मुलगी असेल, मग त्याचे आई किंवा वडील अर्जदार असतील तर जे कोणी अर्जदार असेल, जसे वडील असतील तर वडिलांचं आधार कार्ड स्कॅन करून घ्यायचं आहे. जर त्यांच्याकडे जातीचा दाखला असेल तर जातीचा दाखला स्कॅन करून ठेवायचा आहे. आणि एक पत्त्याचा पुरावा, आधार कार्डशी मॅच असलेला पत्त्याचा पुरावा, जसे की लाईट बिल असेल, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असेल, हे एक्झाम्पल सांगितलं. तर असे 3 डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. बाकीचे जे डॉक्युमेंट्स असतील, जसे की मुलाचा आधार कार्ड, मुलाचा जन्म दाखला, आणखी काही प्रूफ असतील, पासपोर्ट साईज फोटो वगैरे, हे सर्व डॉक्युमेंट्स जर तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालं RTE अंतर्गत, त्यानंतर तुम्हाला ते लागणार आहे. तर सध्या हे 3च डॉक्युमेंट आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत. तर चला, फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात आधी कोणताही ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये लिहायचं आहे RTE25 आणि सर्च करायचं आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात वरती तुम्हाला वेबसाईट दिसेल. वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in आणि इथे RT25% ॲडमिशन पोर्टल लिहिलेलं आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी बघा, इथे असा पेज तुम्हाला दिसेल. इथे सगळ्यात आधी ह्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता. पालकांकरिता सूचना दिलेल्या आहेत, ह्या सगळ्या सूचना वाचून घ्यायच्या आहे. यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे 11 नंबर पॉईंट आहे, जो की ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहील. ही मेन सूचना आहे. जर मुदत वाढवली गेली तर इथेच तुम्हाला याच पेजवरती त्याची सुद्धा माहिती पुढे दिली जाणार आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात वरती इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती यायचं आहे. याच पेजवरती इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे टू क्रिएट युअर ॲप्लिकेशन ID क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन. इथे ब्ल्यू कलरमध्ये जे न्यू रजिस्ट्रेशन लिहिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे. इथे सगळ्यात आधी जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बाळाचं नाव भरायचं आहे, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. चाइल्ड डिसेबिलिटीमध्ये जर ज्या मुलगा किंवा मुलीचा फॉर्म तुम्ही भरत आहात तो मुलगा किंवा मुलगी अपंग असेल तर मग येस वरती क्लिक करायचं आहे, नसेल तर तसंच नो वरती ठेवायचं आहे. चाइल्ड डेट ऑफ बर्थमध्ये बाळाची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा जसाच्या तसा इथे पुढील बॉक्समध्ये, त्यानंतर इथे मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आहे. तर ही माहिती फटाफट भरून घ्यायची आहे. चला, मी ही माहिती फटाफट भरून घेतो. माहिती भरत असताना तुम्ही जशी बाळाची जन्मतारीख टाकून घेता तेव्हा तुम्हाला इथे रेड कलरमध्ये बाळाचं आता चालू वय किती आहे ते दिसून जातं. आणि मग इथे खाली मोबाईल नंबर टाकल्यानंतर रजिस्टरचं ऑप्शन येतं. तर या रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल, इथे होमच्या बाजूला सगळ्यात वरती तुम्हाला एक रजिस्टर ID जनरेट झालेला दिसेल आणि त्यापुढे लिहिलेला असेल ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंट ऑन रजिस्टर मोबाईल नंबर. तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्यावरती चेक करायचा आहे टेक्स्ट मेसेज आलेला आहे का. त्या टेक्स्ट मेसेजमध्ये तुम्हाला एक पासवर्ड मिळेल. इथे हा जो युजर ID जनरेट झालेला आहे तो असा कॉपी करून घ्यायचा आहे. Ctrl+C ने ॲप्लिकेशन नंबरमध्ये तो पेस्ट करायचा आहे आणि जे मोबाईलवरती तुम्हाला पासवर्ड आलेला आहे ते पासवर्ड जसंच्या तसं टाकून, हा जो कॅप्चा आहे तो टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं चेंज पासवर्डचा ऑप्शन येईल. इथे पुन्हा तो जुना पासवर्ड जो टेक्स्ट मेसेजद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये आलेला तो टाकून घ्या
आणि मग तुमच्या मनाचा एक नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. तोच पासवर्ड रिटाईप न्यू पासवर्डमध्ये सुद्धा लिहून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा मेसेज येईल, पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन युजर नेम पासवर्डने तुम्हाला पुन्हा लॉग इन करून घ्यायचं आहे. पुन्हा कॅप्चा जसाच्या तसा टाकून लॉग इनवर क्लिक करायचं आहे. आता लॉग इन झाल्या तुम्हाला अशा प्रकारचा पेज येईल. इथे सगळ्यात आधी इंग्रजीमध्ये माहिती भरलेली दिसेल. तुम्हाला चाइल्डचं नाव पूर्ण दिसेल. मदर नेममध्ये फक्त तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं असतं, जे इथे मध्ये टाकायचं आहे, आणि फादर नेममध्ये फक्त फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं आहे. तर हे फटाफट टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये आधी. त्यानंतर चाइल्डचं जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्या. नंतर इकडे बघा काय लिहिलेलं आहे ब्ल्यू कलरमध्ये, पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. तदनंतर सेव्ह ऑब्लिक एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घरच्या ठिकाणी बलून सेट करावा. तर इथे बघा करंट ॲड्रेस डिटेल्स, इथे हाऊस ऑब्लिक बिल्डिंग नंबर, स्ट्रीट नेम आणि लोकॅलिटी हे जे 3 वरती टॅब दिलेले आहेत, या 3 टॅबमध्ये तुमचा ॲड्रेस पूर्ण लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर जिल्हा आपोआप आलेला आहे. इथे पुढे फक्त तालुका निवडायचा आहे. सिलेक्ट विलेजमध्ये तुमच्या गावाचं नाव, पोस्ट ऑफिसचं नाव किंवा इथे वार्ड नंबर जो काही असेल तो तुमच्या अनुसार टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे सेव्हवरती क्लिक करायचं आहे. चला मी हा ॲड्रेस फटाफट भरून घेतो. सर्व ॲड्रेस भरून झाल्यानंतर इकडे बघा यापूर्वी RT 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे का, इथे हो किंवा नाही आहे. इथे बाय डिफॉल्ट नो असतं. अगोदर घेतला असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नो बाय डिफॉल्टच आहे. इथे सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पॉपअप येईल, चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली. इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. नंतर मग इकडे सेव्ह ऑब्लिक एडिट गुगल ॲड्रेस यावरती क्लिक करायचं आहे. आणि इकडे बघा इथे हा जो बलून दिसत आहे हा तुम्हाला तुमच्या घरावरती सेट करायचा आहे. तर त्यासाठी बघा इकडे क्लिक केल्यानंतर हा मॅप मॅक्सिमाइज होणार आहे आणि या नकाशानुसार तुमचं घर जर तुम्हाला मिळत असेल तर ते शोधून घ्या आणि बलून तुमच्या घराच्या ठिकाणी सेट करून घ्या. आणि जर तुम्हाला याने जमत नसेल तर याला पुन्हा मिनिमाइज करून घ्या. आणि बघा इथे एंटर लँडमार्क ॲड्रेस टाकायचा ऑप्शन आहे. इथे सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या इथे जे काही फेमस लँडमार्क असेल, आजूबाजूला एखादा मोठा मंदिर असेल, एखादं मस्जिद असेल किंवा एखादी गव्हर्नमेंट शाळा असेल किंवा चौक असेल, काही असेल ते इथे लँडमार्कमध्ये टाईप करायचं आहे. पुढे शहराचं नाव टाकून सर्च करायचं आहे. जसं की मी इथे टाकतोय. बघा मी सर्च केल्यानंतर बलून त्या ठिकाणी डायरेक्ट आलेला दिसतोय. तुम्हाला वाटतंय की सर्च झाल्यानंतर तुमचा ॲड्रेस प्रॉपरली सर्च झालेला आहे आणि बलून त्याच ठिकाणी आलेला आहे, तर सेव्ह अँड अपडेटवरती डायरेक्ट इथे असं क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला असा मेसेज दिसेल, गुगल ॲड्रेस अपडेटेड सक्सेसफुली, द फॉर्म विल क्लोज नाऊ इफ यू क्लिक ऑन ओके बटन. तर इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर बघा इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आपोआप येऊन गेलं. आता इथे पुन्हा सेव्हवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली असं लिहून येईल. पुन्हा ओकेला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे वरती ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे सिलेक्ट स्टँडर्डमध्ये क्लिक करून स्टँडर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता इथे स्टँडर्ड सिलेक्ट करताना बघा 2 ऑप्शन आले. हे जे स्टँडर्ड येतं ते मुलाच्या जन्मतारखेनुसार येत असतं. तर इथे बघा प्री KG ऑप्शन आहे आणि ज्युनियर KG आहे. तर चला मी इकडे ज्युनियर KG सिलेक्ट केलं. कोणत्या स्टँडर्डमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही ज्यांचाही फॉर्म भरत असाल किंवा तुम्ही स्वतःच तुमच्या मुलांचे फॉर्म भरत असाल तर त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून घ्या. मी इकडे आता ज्युनियर KG सिलेक्ट करतोय. इथे सिलेक्ट रिलिजनमध्ये क्लिक करायचं आहे आणि जे काही रिलिजन असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये क्लिक करायचं आहे आणि जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. बघा मी जसं की इथे SC सिलेक्ट केलं, इथे लिहून आलं वरती कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही तिथे वरती क्लिक केलं इथे एक इन्कम सर्टिफिकेटचं ऑप्शन होतं, ते इथून निघून गेलं. कारण जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर इन्कम सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आहे. आणि जर इकडे समजा मी इथे क्लिक करतोय आणि जनरल निवडतोय तर बघा इथे जनरल निवडल्याच्या नंतर इथे ॲन्युअल इन्कम ऑफ फॅमिली इन रुपीज, इथे इन्कमचा एक टॅब ओपन झाला. तर इन्कम सर्टिफिकेट इथे जे द्यायचं आहे 1 लाख रुपयाच्या आतील उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे. कारण हे फक्त इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्समध्ये येणाऱ्या लोकांच्या मुलांकरिता आहे. तर चला मी हे दाखवण्यासाठी केलेलं तुम्हाला. मी पुन्हा इथे क्लिक केला आणि SC सिलेक्ट केला. पुन्हा ते झालं. इथे ओकेवरती क्लिक केला. आता इथे आधार कार्ड नंबर, जर ज्या मुलाचा फॉर्म तुम्ही भरत असाल, मुलगा किंवा मुलगी, त्याचा किंवा तिचा आधार नंबर असेल तर यसवरती क्लिक करा. जसं तुम्ही यसवरती क्लिक कराल टॅब ओपन होऊन जाईल. या टॅबमध्ये तो आधार नंबर लिहून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट समोर आलेला असेल. आता इथे प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट यू प्रोसेस फॉर ॲडमिशन, यामध्ये ॲड्रेस प्रूफवरती यस करायचं आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट
यस करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेटसुद्धा यस करायचं आहे. असे तिन्ही यस करून घेतल्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. असं लिहून येईल ॲप्लिकेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुली, ओकेवरती क्लिक करा. त्यानंतर इथे डॉक्युमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा आपल्याला डॉक्युमेंट आता अपलोड करायचे आहे. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंटमध्ये पॅरेंट आधार म्हणजे पॅरेंटचं आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि ॲड्रेस प्रूफ. तर जसं की मी तुम्हाला अगोदरच दाखवले होते डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवलेले मी, तर ते चला फटाफट अपलोड करून घेऊया. सगळ्यात आधी आधार कार्ड इथे क्लिक करायचं आहे. क्लिक ऑर ड्रॅग PDF हिअर यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे सगळ्यात आधी आधार कार्ड बघा, आधार कार्ड PDF आली. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, चला कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड झालं आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये इलेक्ट्रिक बिल, तर चला इलेक्ट्रिक बिलसुद्धा अपलोड झालेलं आहे. त्यानंतर असे डॉक्युमेंट तिने सिलेक्ट झाल्यावर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे लिहून येईल अपलोड सक्सेसफुल, ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड झालेले डॉक्युमेंट तुम्हाला इथे खाली दिसतील बघा. हे बघा अपलोड डॉक्युमेंटमध्ये आणि इथे तुम्हाला दिसतील आणि तुम्ही डॉक्युमेंटच्या PDFला काय नावं दिली ते सुद्धा दिसेल. नंतर पुढे इथे स्कूल सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे विदिन 1 किलोमीटरचं एक ऑप्शन येईल, कारण या वर्षीपासून फक्त 1 किलोमीटरमधल्या म्हणजे तुमच्या घरापासून, अर्जदाराच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आतील शाळांमध्येच मुलांचे ॲडमिशन केले जाणार आहे. तर इथे विदिन 1 किलोमीटर यावरती क्लिक करायचं आहे आणि बघायचं आहे कोणत्या कोणत्या शाळा उपलब्ध आहेत. तर बघा इथे शाळांची नावं आली, कोणत्या कोणत्या शाळा उपलब्ध आहेत म्हणून. आपण जे ऑप्शन निवडलं होतं ते ज्युनियर KG निवडलेलं बघा. तर इथे ज्युनियर KGसाठी एकच शाळा वरती उपलब्ध दिसत आहे आणि बाकीच्या ज्या शाळा आहेत त्या स्टँडर्ड एंट्री लेवलमध्ये इथे फर्स्ट स्टँडर्ड दिसत आहे. तर असं स्क्रोल करून अजून पाहूया आपण. बघा इथे फर्स्ट स्टँडर्ड दिसत आहे, तर एक शाळा फक्त इथे आली. तर आता ही शाळा अशी इथे क्लिक टू अप्लाय यामध्ये असं इथे सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. जसं मी इथे सिलेक्ट केलं, शाळा सिलेक्ट झालेली आहे. त्यानंतर बघा इथे सेव्हवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं येईल स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली, इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही पाहू शकता ज्युनियर KG टू 7 स्टँडर्ड आहे आणि टोटल इनटेक 8 म्हणजे टोटल 8 जागा तिथे RT स्टुडंटसाठी आहेत असा त्याचा अर्थ आहे. हे झाल्यानंतर इथे पुन्हा आपण एकदा सेव्हवरती क्लिक करूया. स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली पुन्हा आलं, ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फॉर्म सबमिशन यावरती क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिशनवरती आल्यानंतर इथे ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला दिसेल. इथे आता तुम्हाला फक्त फॉर्म सबमिट करायचा आहे. तर सबमिट करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट असेल. आता इथे फक्त शेवटची स्टेप बाकी आहे, तर ही सेकंड लास्ट स्टेप आहे. तर ॲप्लिकेशन डिटेल्स कन्फर्म करते वेळेस हे कन्फर्म करून घ्या की डेट ऑफ बर्थ चुकीची तर टाकली नाही आहे, ॲड्रेस मिसमॅच तर नाही आहे ना, कॅटेगरी बरोबर सिलेक्ट केली आहे का, आणि मोबाईल नंबर चुकीचा तर नाही टाकलेला आहे ना, हे सर्व चेक करून घ्या. त्यानंतर जे काही तुम्ही नाव पत्ता वगैरे भरला असेल त्याच्या स्पेलिंग बरोबर चेक करून घ्या, तुम्ही स्पेलिंग बरोबर टाकलेल्या आहेत का, आणि सर्व काही व्यवस्थित तुम्हाला वाटत असेल तर बघा इकडे एक हात दिसत आहे आणि इथे एक चौकोन बॉक्स आहे. या बॉक्समध्ये असा टिक करायचा आहे. थोडं स्क्रोल करून आपण खाली येऊया आणि इथे बघा कन्फर्म अँड सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल इथे विचारलं जाईल आर यू शुअर टू कन्फर्म द ॲप्लिकेशन, इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे येणार असं लिहून ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव यू कॅनॉट मेक एनी चेंजेस. याचा अर्थ आहे की ॲप्लिकेशन हे तुमचं कन्फर्म झालेलं आहे. आता तुम्ही कोणतंही चेंजेस तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये करू शकत नाही. तर इकडं ओकेवर पुन्हा क्लिक करायचं आहे. इथे ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे फॉर्म सबमिशनवरती क्लिक करायचं आहे आणि असं पुन्हा स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि इथे पहा तुम्ही सिलेक्ट केलेली शाळा तुम्हाला दिसेल. आता आपल्याकडे एकच शाळा होती ज्युनियर KGसाठी, म्हणून आपण ती एकच शाळा निवडलेली आहे. जर तिकडे अजून शाळांची नावं असती तर पालक 10 शाळा निवडू शकतात. तर आपल्याला एकच आलेली म्हणून एकच निवडली. ठीक आहे, आता इथे जनरेट PDFवरती क्लिक करायचं आहे. आता ही जी PDF आहे ही सांभाळून तुम्हाला तुमच्याकडे ठेवायची आहे. आता इथून पुढे महत्त्वाच्या सूचना, जसं की शेवटची तारीख आहे 28 तारीख. आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला दर 2 ते 3 दिवसानंतर चेक करत राहायचं आहे लॉग इन करून की तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं सिलेक्शन झालं आहे का RTA अंतर्गत. शेवटच्या तारखेची वाट बघत बसायची नाही आहे आणि जितके काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स ऑलरेडी तयार ठेवा. मोबाईल नंबर नेहमी ॲक्टिव्ह ठेवा, कारण जर सिलेक्शन झालं तर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे कळवलं जाणार आहे. आणि तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे जसे की ही प्रिंटच पूर्ण सांभाळून ठेवावी ज्यावरती ॲप्लिकेशन नंबर मेन्शन असतो. आणि ही एक प्रकारची लॉटरी प्रोसेस आहे. तर लॉटरी प्रोसेस कशी होते, तर ॲप्लिकेशन क्लोज झाल्यावर गव्हर्नमेंट लॉटरी सिस्टममधून सिलेक्शन करते. सिलेक्शन झाला तर SMS येतो. त्यानंतर स्कूलला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे असते
तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मुला-मुलींकरता RT 25% रिझर्वेशन फॉर 2026-27 साठी फॉर्म भरू शकता। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनत असतात। आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तर भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।